ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। भारत माता की जय। संत सज्जन हो, मागच्या भागामध्ये आपण शुकदेवांनी राजा परीक्षिताला 7 दिवसामध्ये भागवताचं कथन केलं आणि आत्मकल्याणाचा मार्ग दाखवला। त्यानंतर शुकदेव या महाराजा परीक्षितांचा निरोप घेऊन आपल्या सर्व शिष्य परिवारासह त्यांच्या अनुयायासह त्यांनी तेथून प्रयाण केलं। तो प्रसंग मोठा हृदयाला जाऊन भिडणारा असा प्रसंग होता, परंतु हे योगी सर्व प्रकारच्या विकारांच्या अतीत झालेले असल्यामुळे त्यांना व्यथित होण्याचा तो प्रश्न होता। सामान्य लोक मात्र व्यथित होत होते। आणि आता शुकदेव निघून गेले आहे। आता पुढची जी कथा आहे ते म्हणजे आता आपण त्या परिस्थितीचं वर्णन ऐकणार आहोत। शुकदेव निघून गेलेले, आता जी पुढची कथा आहे त्याचे वक्ते आहेत सूत, आणि ते शौनिकादिकांना सांगता येतात। गंगेच्या तीरावर महाराजा परीक्षित आता ध्यानस्थ बसले, उत्तराभिमुख बसले आणि ते अचल निर्विकार सनातन अशा ब्रह्मतत्वाचा ध्यान ते करू लागले। अहम ब्रह्मास्मि जीवो ब्रह्मो हि ना परहा, अशा प्रकारे त्यांची ती ध्यानावस्था होती। आणि आता शौनिकादिक ऋषींना सूत महाराज सांगतायत की या राजा परीक्षितांना तक्षकाचा दंश होईल, तो दंश करेल असा ऋषींनी जो शाप दिलेला होता, तो आता संदर्भ, तो विषय लक्षात घेतला पाहिजे। आणि त्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा त्याची आठवण करून दिली आहे। शमीक ऋषींच्या काळात परीक्षिताने बाणाच्या टोकाने तो मृत झालेला सर्प फेकला। ऋषी ध्यानात होते, पुत्र घरी नव्हता। तो आल्यानंतर त्याने आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये तो मृत साप पाहिला आणि त्यांनी ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल तो 7 दिवसात तक्षक त्याला येऊन दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल असा शाप वचन उद्गारलेलं होतं। आणि आता तो शाप खरा होण्याची समय वेळ आलेला आहे। त्या शापाचं आता ईश्वरी प्रेरणेमध्ये रूपांतर होत होतं। ईश्वरी प्रेरणेत रूपांतर झालं। तो संकल्प होता ऋषीचा, आणि या जरी देवता असल्या तक्षक वगैरे या सगळ्या, तरी त्या सुद्धा नियतीच्या इच्छेला बांधलेल्याच होत्या। ऋषींचा शाप खरा होण्यासाठी किंवा तो सत्य होण्यासाठी आता तक्षक या गंगा तीराकडे निघालेला होता, जिथे महाराजा परीक्षित होते तिथे। आणि त्याच वेळेस जसा तक्षक परीक्षित राजांकडे यायला निघाला, त्याच वेळेस एक दुसरा कश्यप नावाचा ब्राह्मण, तोही गंगा तीराकडे येत होता। हा कश्यप ब्राह्मण मंत्रविद्येमध्ये अति प्रवीण होता आणि त्याला कोणत्याही जहरी, विश्वातल्या कोणत्याही जहरी
सर्पाचं विष उतरवता येत होतं. त्याला हे ज्ञात झालं, हे शापवचन त्याला माहिती पडलं आणि तो ब्राह्मण, आपण या राजा परीक्षिताकडे जाऊ, त्याचं सर्पाचं विष आपण उतरवू, या कार्यासाठी तोही या गंगा तीराकडे येऊ लागला. त्याची आणि या तक्षकाची रस्त्यावर भेट झाली, एकमेकांचा परिचय झाला आणि एकमेकांनी एकमेकांच्या विषयी विचारणा केली. तक्षकाने विचारलं की ब्राह्मणा कुठे चाललायस? तेव्हा त्यांनी सांगितलं की मी गंगा किनारी आज तक्षक येऊन महाराज परीक्षितांना दंश करणार आहे, पण मला हे विष कितीही जहरी असलं तरी उतरवण्याची मंत्रविद्या आहे. कारण या पुराणांमध्ये सुद्धा मंत्रविद्या, त्यांचे सिद्ध्या वगैरे जे काही त्याची माहिती आलेली आहे आणि मी ते विष तात्काळ उतरू शकतो आणि पुन्हा राजा परीक्षित जिवंत होतील. तक्षकाला विचार पडला की असं झालं तर ऋषींचा आशीर्वाद खोटा होईल. मग त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि याला पुरावा काय? तू विष उतरवतो, याला पुरावा काय? तर त्याने विचारलं की तुम्ही कोण आहात मला हे विचारणार आहे. तेव्हा तक्षकाने सांगितलं की ब्राह्मणा, मीच तो तक्षक आहे आणि मीच राजाला दंश करण्यासाठी जात आहे. आता तू तुझ्या विद्येचा प्रभाव दाखव, मी माझ्या विद्येचा प्रभाव किंवा माझ्या विषाचा प्रभाव दाखवतो. आणि त्याने तक्षकाने एक मोठा घनदाट असा वृक्ष होता, जबरदस्त मोठा, त्या वृक्षाला तक्षकाने दंश केला. दंश केल्याबरोबर तो वृक्ष तिथे जळून भस्म झाला. हे त्या ब्राह्मणाने पाहिलं. मग आता तक्षक विचारतो की ब्राह्मणा, पाहिला माझा विषाचा प्रभाव, आता तू तुझ्या मंत्राचा प्रभाव दाखव, म्हणजेच मला खात्री मिळेल किंवा माझी खात्री होईल. ब्राह्मणाने त्याच्या मंत्राचा प्रयोग केला आणि काय आश्चर्य, ब्राह्मणाने मंत्रप्रयोग केल्याबरोबर तो वृक्ष पुन्हा त्याचं पूर्वीसारखं सतेज, दिव्य आणि हिरवागार असं त्या वृक्षामध्ये परत त्याचं रूपांतर झालं. तक्षकाने पाहिलं की अरे, आपल्या विषाचा काहीही प्रभाव याच्यावर झालेला नाही. त्यांनी सांगितलं की भो ब्राह्मण देवता, तुम्ही या महाराजा परीक्षितांकडे जाता आहेत त्यांचं विष उतरवण्यासाठी, याच्याने तुमचा काय फायदा होणार आहे? तुमचा लाभ कोणता? ब्राह्मण सांगितलं मी ब्राह्मण आहे, मला दान दक्षिणेमध्ये भरपूर धन मिळेल आणि मी त्याच्यासाठीच चाललेलो आहे. तेव्हा तक्षकाने सांगितलं की ब्राह्मणा, तुला धन पाहिजे आहे ना, चल मी देतो, पण तू गंगा किनारी जाऊ नको, इथूनच परत जा, हे धन घे. तुला धनच हवे ना, तर तुला पाहिजे तेवढं धन मी देतो, राजापेक्षा जास्त धन देतो, परंतु माझ्या कार्यामध्ये, माझ्या कामामध्ये अडथळा आणू नकोस. हे धन घे आणि परत जा. ब्राह्मण त्या लोभापायी, धनाच्या लोभापायी ते धन घेतलं आणि तो परत आपल्या नगरीला निघून गेला. तक्षकाने त्याच ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि गंगा किनारी येऊन पोहोचला. तक्षक आता परीक्षिताजवळ येतोय, परीक्षिताजवळ जाऊन पोहोचला. आता हा जो तक्षक आहे हा ब्राह्मणाच्या वेशात आलेला आहे आणि नाव कश्यप असं सांगितलं आहे. या आधीच्या ब्राह्मणाचं तेच सर्व काही सांगितलं. त्या ब्राह्मण देवता असल्यामुळे तिथल्या कोणीही पहारेकराने किंवा इतर कोणीही तक्षकाला त्या ब्राह्मण वेशात असल्यामुळे अडवलं नाही. तक्षक राजा परीक्षिताजवळ जाऊन पोहोचला. परीक्षित ध्यानामध्ये आता
ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहासी सांभाळी. परीक्षित ब्रह्मानंदाच्या टाळीमध्ये ब्रह्मानंदामध्ये निमग्न झाला होता. आणि तेव्हा त्या परीक्षिताजवळ आजूबाजूला कोणीही लोक नव्हते. ते दूरवर जाऊन उभे होते आणि पहारा करत होते. कोणी येणार नाही. ते सापाच्या रूपामध्येच तक्षकाला पाहत होते. पण आता तक्षक मात्र ब्राह्मणाच्या रूपात आलेला होता. त्याच्या आधीच दंश घेण्याचा समय येण्याच्या आधीच महाराजा परीक्षित हे ब्रह्मपदाला, ब्रह्मस्वरूपाला विलीन झाले होते. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण ते विलीन झालेले होते. फक्त तिथेच त्यांचा देह होता. तक्षक परीक्षिताजवळ गेला आणि काय, त्याने आपलं मूळ सर्प स्वरूप धारण केलं आणि पायाला कडाडून दंश केला. त्या दंशाने परीक्षिताच्या देहातला जो भौतिक अंश होता तो सर्वांच्या देखत धडाधड 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 जळून भस्म झाला. राजा परीक्षित याची अवस्था कशी होती तेव्हा? तो ब्रह्मपदाला पोहोचलेला होता. त्याने आपलं मरण आपल्या डोळ्याने पाहिलं होतं. मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मरण माझे मरोनी गेले. एकदा माणसाच्या मरणाची भीती गेली की तो मनुष्य अमरच होतो. राजा परीक्षिताची अशी अवस्था झालेली होती. ठाव पुसिले बूड पुसिले, ठाव पुसिले बूड पुसिले, ओस ओसले देह भावा, ओस ओसले देह भावा, मरण माझे मरोनी गेले. आता आधी नाही अंत नाही, जन्म नाही मृत्यू नाही, हे दोघी विषय पुसून टाकलेले होते. आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी, धरिला धीर जीवनी, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले. माझं मरण मरून गेलं. त्या पावसाच्या प्रचंड अशा त्या दिवसांमध्ये नदीला पूर येतो पण अखंड नसतो. आला होता गेला पूर, हा जो देहभावाचा पूर आलेला होता तो पूर्णपणे ओसरला. तू का म्हणे बुनादीचे झाले साचे, उजवणे उजवणे. आयुष्याचं जीवन हे उजळलं गेलं. कारण जो मृत्यू होता त्या मृत्यूला आपल्या आत्मबलाने महाराजा परीक्षितांनी जिंकून घेतलेलं होतं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षीला ठाव स्मशानीचा. प्रेत रूप झाला शरीराचा भाव. प्रेत जसं निष्प्राण असतं तसा महाराजा परीक्षितांचा देहभावाला प्रेत कळा येऊन गेली. म्हणजे देहभावाचाच मृत्यू झाला. आणि आता प्रेत जातं कुठे? स्मशानात. लक्षीला ठाव स्मशानीचा. बस, प्रेताला दुसरी गती नाही. ते प्रेत तिथेच जाणार. रडती रात्रंदिन काम क्रोध माया, मनती हाय हाया यमधर्मा. मग जेव्हा पाहिलं परीक्षितांनी, जेव्हा परीक्षित ब्रह्मस्वरूपात विलीन झालेले आहेत, आपला देह पाहत आहेत आणि देहाच्या भोवती जसं एखाद्या प्रेताच्या भोवती लोक बसलेले असतात आणि ते हाय हाय म्हणून रडत असतात, तर यांनी आपल्या त्या देहभावाच्या प्रेताजवळ काय पाहिलेलं आहे?
तरडती रात्रंदिवस काम क्रोध माया. काम क्रोध माया हे त्या प्रेतरूप भावाजवळ रडताना महाराजा परीक्षिताने पाहिले आणि यमाला ते दोष देत आहेत. हाय हाय म्हणून यमाला विनवतायत. मग आता प्रेत आणलं, प्रेत स्मशानात नेलं तर प्रेताचं चिता किंवा सरण म्हणतो आपण ते रचावं लागतं. मग इथे या देहभावाला कोणते लाकडं आणि कोणत्या गोऱ्या लावलेल्या आहेत या प्रेतरूपाला. वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा. ज्ञानाग्नी भरभरा जीवित्वेसी, ज्ञानाग्नी भरभरा जीवित्वेसी. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. वैराग्य रूपी गोऱ्या आणि लाकडे त्या प्रेताभोवती, देहभावाचं जे प्रेत पडलेलं आहे त्याच्या भोवती लावलेलं आहे. आणि याला कोणत्या अग्नीने पेटवलेलं आहे? ज्ञानाग्नी. ज्ञानाग्नी सर्व कर्मानाम भस्मसात कुरते अर्जुन. भगवान गीतेत सांगताय ज्ञानाग्नी सर्व कर्मानाम भस्मसात कुरते अर्जुन. ज्ञानाग्नीने हा प्रेतरूप भाव, ही चिता जाळलेली आहे. फिरविला घट फोडीला चरणी, फिरविला घट फोडीला चरणी. महावाक्य ध्वनी बोंब केली, महावाक्य ध्वनी बोंब केली. झाला प्रेतरूप शरीराचा भाव. आणि प्रेत ठेवलं जातं, अग्निडाग दिला जातो आणि तेव्हा एक माठ किंवा मडकं घेऊन जो अग्निडाग देतो तो पाणी घेऊन त्या प्रेताच्या भोवती प्रदक्षिणा घालतो. 5 प्रदक्षिणा घालतो आणि प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळेस जिथे त्याचे पाय असतील त्या ठिकाणी एका खड्याने तो दगडाने तो माठ फोडला जातो, त्याला छिद्र पाडलं जातं आणि पुन्हा त्याचं ते पाण्याचं मंडल तयार होतं. आणि त्यानंतर शेवटच्या याला शेवटी असं करून त्या ठिकाणी बोंबाबोंब केली जाते. ती बोंबाबोंब इथे जी झाली आहे ती बोंबाबोंब महावाक्य ध्वनी बोंब केली. कोणता महा? अहम ब्रह्मास्मी, हे महावाक्य. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा जयघोष म्हणजेच ही बोंबाबोंब. तुम्ही शरीर नाही. 5दा त्या फेऱ्या मारल्या जातात, 5 वेळा फोडलं जातं. याचा अर्थ हे जे पंचकोश आहेत, अन्नमय, देहमय, प्राणमय, वायुमय, जे काय असेल ते 5दा फोडून त्याच्यातलं पाणी त्याच्याने ती प्रदक्षिणा घातली जाते त्या देहात, त्या चितेला. तू हे पंचदेह, पंचकोश ओलांडून तो धाडकट पाठीमागोय असा न पाहता तो घडा मागे फेकला जातो, बोंबाबोंब केली जाते. याचा अर्थ तुम्ही आता याच्यातून मुक्त झालेले आहात. अहम ब्रह्मास्मी त्वम केवलम कर्तासि. तू या विश्वाचा करता आहे. त्वम साक्षात आत्मासि नित्यम. त्वम ब्रह्मासि. हे असे जे ध्वनी केले जातात आणि त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासि, त्वम साक्षात आत्मासि नित्यम, त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. तू हा जडदेह नाही, पंचकोश नाही. तू हे ओलांडून त्वम गुणत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः. तू या तिही अवस्थेच्या पुढे आहे. हा जो महावाक्याचा ध्वनी त्याची बोंब केली जाते. दिली तिलांजुली कुलनाम रूपासी,
दिली तिलांजली कुलराम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले, तिलांजली दिली जाते. हा शेवटचा विधी आहे. कुल, नाम आणि रूप एकदा अग्निडाग दिला तर हे काहीही अस्तित्वात राहत नाही, तो देहच राहत नाही, ओळखण्याची खूणच तिथे राहत नाही. आणि जी खूण मिळालेली आहे ती मया ततिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, तो ब्रह्मपदाला गेला. सागरात पडणारे बिंदू त्या सागराशी मिळून जातात, वेगळे करता येत नाही. दिली तिलांजली कुलनाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. ज्याचं शरीर होतं त्याला शरीर कोणाचं? पंचमहाभूतांचं. हा पंचमहाभूतात अग्नी, तेज, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल, अग्नीला समर्पित केलं जातं. शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप संत कृपे, उजळला दीप संत कृपे, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, शरीराचा भाव प्रेतरूप झाला. आणि अग्नी वगैरे सगळे दिल्यानंतर रक्षा झाली. रक्षेचे दोन अर्थ होतात, एक म्हणजे राख आणि एक म्हणजे रक्षण, संरक्षण. तो ब्रह्मतत्वाला गेला आणि त्यामुळे आपोआपच त्याचं रक्षण झालेलं आहे. आणि दुसऱ्या अर्थाने राख झाली आहे आणि त्या ठिकाणी एक जी ज्योत निघालेली आहे, उजळला दीप संत कृपे, जो संतांच्या कृपाचा दीप आहे. नंदादीप जळे भक्तीचा, तारण तुटतो त्याचा लागे ओलावा, ज्ञानाचा पादर वैराग्याचा येतील गुरुराजे. तो नंदादीप, हा नंदादीप उजळला गेला. राजा परीक्षिताचे भौतिक अंश सर्वांच्या डोळ्या देखत जळून भस्म झाले. उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त ब्रह्माजवळी ठेवोनिया, चित्त ब्रह्माजवळी ठेवोनिया, उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी. जे होणार होतं ते होऊन गेलं. सर्वांच्या देखत राजा परीक्षिताचा आत्मा आणि देह दोघीही अनंतात विलीन झाले. परीक्षिताची दिव्य रूप अशी ही ज्योती, त्याचा आत्मा आत्मज्योती ही परमधामाला पोहोचली आहे. यद् गत्वा नन्वर्तन्ते तद्धाम परमं मम. गगनात स्वर्गामध्ये देव पुष्पवृष्टी करतायत. राजा परीक्षिता धन्य असो, धन्य असो. अंतिम क्षणाला तू आपलं आयुष्याचं कल्याण करून गेलंय, जन्माचं सार्थक करून घेतलंय. आपल्या जीवनाची सफलता पूर्ण करून घेतली. आज जन्म सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा पांडुरंग. तो ईश्वरचरणी लीन झाला. पुष्पवृष्टी करू लागले. आणि जिथे ही कथा राजा परीक्षिताने ऐकली त्या मंडपावर पुष्पांची सगळा वर्षाव सुरू झाला. आकाशामध्ये दुबी वाजू लागल्या. सर्वत्र दैवी वातावरण. इथे दुःखाचं वातावरण नाही तर सफलतेचं,
एखादं कार्य सफल झाल्यानंतर जो आनंद उत्सव असतो तो या ठिकाणी दैवी, भौतिक नाही. दैवी आनंद उत्सव. कल्पवृक्षीय फुलं त्या मंडपावर टाकली गेली. सगळ्यांच्या देखत ती दिव्य ज्योती, राजा परीक्षिताची दिव्य ज्योती, दिव्य आत्मा हा स्वर्गामध्ये विलीन झाला. स्वर्गात गेला, अनंतात विलीन झाला. सर्वांनी हात जोडले आणि प्रार्थना केली. त्या परमात्म्याच्या नामाचं स्मरण केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओम शांती 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 शांती. ब्रह्मतत्वामध्ये महाराजा परीक्षित विलीन झाले. मृत्यूसमयी शुकदेवांचा सहवास मिळाला. हरिचरित्र श्रवण करायला मिळालं. त्यांनी जे प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं शुकदेवांना तिथे प्राप्त झाली. आता पुढे जो आपण विचार करणार आहोत तो म्हणजे महाराजा परीक्षित यांचा अंत झाला. ते ब्रह्मपदाला जाऊन पोचले, पण कारण मात्र याला तक्षक होता. ही गोष्ट परीक्षिताचा पुत्र राजा जन्मेजय, ज्याला जन्मेजयाला राज्य सोपवून परीक्षित गंगा किनारी आलेले होते, त्यांना समजलं आणि या जन्मेजयाला हा जो तक्षक होता, तक्षकाचा आणि साऱ्या सर्प जातीचा भयानक क्रोध उत्पन्न झाला आणि आता तो बदला घेण्याच्या दिशेने पेटून उठला. सर्पच या भूतलावरची सर्प जातच नष्ट करून टाकतो अशा निश्चयाने त्याने सर्पयज्ञ सुरू केला. केवळ बदला घेण्यासाठी सर्पयज्ञ सुरू झाला. मोठमोठ्या ऋषींना बोलवलं. त्यांना सांगितलं की काहीही करा, सर्व सर्प या यज्ञाच्या अग्निकुंडात येऊन पडले पाहिजे, तक्षकासहित एकालाही सोडू नका. सर्वांना आवाहन करा आणि या अग्निकुंडामध्ये सर्पांचीच आहुती द्या. आता यज्ञ झाला. ब्राह्मणांनी आज्ञापालन केलं. यज्ञाला सुरुवात झाली आणि एकामागून एक असे सर्प त्या अग्निकुंडात स्वर्गातून येऊन पडू लागले. पृथ्वीवरचे सुद्धा येऊन पडले आणि नंतर तक्षक मात्र घाबरलाय. तक्षक मात्र घाबरलाय. वास्तविक तक्षक हा ताब्याचा म्हणजे हुकुमाचा ताबेदार आहे, आज्ञेचा ताबेदार आहे. काय करणार? ऋषींचा शाप. तक्षक काही स्वतःहून येणार नव्हता. पण जशी जशी आहुती पडू लागली आणि जन्मेजयाचं उद्देश किंवा उद्दिष्ट होतं तक्षक पण येऊन पडला पाहिजे, कारण तो खरा अपराधी आहे. तक्षक धावत धावत इंद्राला शरण गेला. महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा, मी ऋषीच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे. इकडे जन्मेजय तक्षकाचीच वाट पाहतोय. तक्षक कसा आला नाही. आज तक्षक इंद्राच्या साह्याला गेला होता, इंद्राच्या आश्रयाला गेला होता आणि इंद्राने तक्षकाला आपल्या पाठीशी घातलं होतं. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याने तक्षकाला आपल्या पाठीशी घातलं. पण जन्मेजय क्रोधाने भडकलेला होता. ब्राह्मणांना सांगितलं की बोलवा तक्षकाला, तक्षक कसा येत नाही. तेव्हा ब्राह्मणांनी सांगितलं की महाराजा, तक्षकाला इंद्राचं संरक्षण मिळालं आहे. इंद्र त्याचं संरक्षण करत आहे. राजा क्रोधाने म्हणला की गुन्हेगाराला सहाय्य करणारा हा सुद्धा गुन्हेगारच असतो. तक्षकाने गुन्हा केला आहे आणि त्याला मदत करतोय इंद्र,
तर इंद्रासहित आहुती द्या, इंद्रासहित तक्षकाची आहुती द्या, म्हणजे तोही या अग्नीमध्ये भस्म होईल आणि गुन्हेगाराला पाठीशी घालणं किती महाग असतं हे त्यालाही समजेल. जन्मेजय हे निर्धाराने सांगत होता. त्याच्या डोळ्यातला क्रोध कमी होत नव्हता. इलाज नव्हता, पुरोहितांना इलाज नव्हता. त्यांनी ध्यान केलं आणि त्या दृष्टीने आपली इच्छाशक्ती निर्माण केली, प्रेरणा निर्माण केली. नादाचं स्पंदन, विचारांचं सामर्थ्य, मंत्राची शक्ती एकवटायला सुरुवात झाली. ब्राह्मण मंत्र म्हणू लागले, इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा, इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा. वारंवार मंत्र म्हणू लागले आणि जसे त्यांचं आवाहन होत होतं तसं इंद्राचं स्वर्गातलं आसन डळमळायला सुरुवात झाली. इंद्र तक्षकाला म्हणतोय, तक्षका, मी तुला पाठीशी घातलं, पण आता मलाही गती उरली नाही. मलाही तुझ्याबरोबर या अग्निकुंडात पडावं लागेल. माझीही इथे आहुती पडत आहे. आणि तेवढ्यात इंद्राचं आसन कोसळलं. आणि तिथे त्याचं विमान तयार झालं. इंद्र सांगतोय की तक्षका आसनात चढ. इंद्राने तक्षकाला सुद्धा त्या विमानात बसवलं. पण मंत्रांचं स्पंदन, विचारांचा प्रभाव आणि मंत्राची ताकद, ते विमान तिथून उडून वरती जाऊ शकत नव्हतं. ते खाली खाली येऊ लागलं. ते खाली येऊ लागलं अग्नीच्या दिशेने, यज्ञकुंडाच्या दिशेने. तर मंत्रशक्तीच तेवढी होती. आणि त्याच वेळेस त्या यज्ञाच्या ठिकाणी अंगिरसांचे पुत्र बृहस्पती हे जन्मेजयासमोर प्रकट झाले, अवतीर्ण झाले. आणि त्यांनी सांगितलंय, राजा जन्मेजया, अरे हे काय करतोयस तू? तू वेडा झाला का? मला तक्षकाला सुद्धा आहुती द्यायची आहे आणि इंद्र वाचवतो म्हणून त्यालाही या यज्ञामध्ये त्याचीही आहुती द्यायची आहे. राजा, असं करू नकोस. बृहस्पतीने त्याला आवरलं. तक्षकाला मारण्याचा विचार सोडून दे. अरे तो देवलोकीचा आहे, देवलोकीचा आहे, देव आहे, अमृत पिऊन अमर झालेला आहे. हे सामान्य नाही. या देवता आहेत, यांना अमर म्हणतात. हे मरणार नाहीत, कधीही मरणार नाहीत. आणि क्रोधाच्या भरात तू या सर्पांची जी काही आहुती मांडलेली आहेस, विनाकारण हत्या सुरू केलेली आहे, ही हत्या बंद कर. अंगिरसांचा पुत्र हा बृहस्पती सांगतो, राजा मला वरदान दे. तुझ्या यज्ञामध्ये मी दान मागायला आलेलो आहे. राजाने तथास्तु सांगितलंय. काय पाहिजे दान? हा सर्पयज्ञ थांबव. हा सर्पयज्ञ थांबव. विनाकारण सर्पाची हत्या क्रोधाच्या भरात करू नको, अविवेक करू नको. तक्षक कधीही मरणार नाही, तो अमर आहे. आणि तुला जो राग आलेला आहे पित्याच्या मृत्यूचा, हाही अनाठ, हाही क्रोध आहे. अरे प्रत्येक प्राणी आपापल्या कर्माने जन्म घेतो आणि कर्मानेच मरतो. कर्मामुळेच सुखदुःख भोगतो. आणि प्रत्येक प्राणी त्याच्या कर्मगतीनेच त्याला मृत्यू येतो. कर्माशिवाय हे होत नाही. मनुष्य फक्त कर्मण्येव अधिकार असते, मा फलेषु कदाचन. कर्म भोगण्यासाठीच या पृथ्वी तळावर आलेला आहे. सर्पदंश, अग्नी, विद्युत्पात, क्षुधा, तृष्णा, रोगराई, महामारी, हे फक्त
नाशाची आणि मृत्यूची कारण आहेत. याच्या निमित्ताने मरण येते. ही सर्व निमित्त बाहेरची आहेत, ही बाह्य निमित्त आहे. पण खरोखर मनुष्याचा मृत्यू त्याच्या कर्मानेच होतो. नाही तर अनेक इमारती कोसळतात आणि तिथे एक महिन्याचं बालक वाचतं आणि सगळेच्या सगळे मृत्यू पावतात. त्याला तारणारा कोण? त्याला तारणारा तो परमात्मा, परमेश्वर. लोक सांगतात सगळ्याच्या कुंडलीत असं लिहिलेलं असतं का? परमात्म्याला काही कुंडलिनी पाहावी लागत नाही. याच्या दृष्टीने हे सगळे नगण्य विषय असतात. कितीतरी उत्पात होतात. प्रचंड समुद्र खवळतो. सृष्टीचाही नाहीतरी नाश होणारच. सृष्टीचाही नाश होतो. तेव्हा द्वेष, मत्सर, क्रोध यांना थारा देऊ नको. तू या सर्पांची विनाकारण जी व्यर्थ हिंसा करतोय ती थांबव. प्रत्येक जीव हा काही ना काही त्या परमात्म्याने कारण म्हणूनच या पृथ्वी तळावर पाठवलेला आहे. असं नाही, असं सुभाषितात म्हटलंय एका. प्रत्येक वनस्पतीत औषधी गुण असतो, पण ते सगळेच आपल्याला माहिती नसतात. योजकः तत्र दुर्लभः. सर्प वाईट नाहीत. आज आपण पाहतो अनेक जहरी सर्पांपासून ऑपरेशनच्या वेळेस जे दिली जाणारी जी भूल असते ते औषध बनवले जातात आणि त्या मरणाऱ्या व्यक्तीला जीवदान मिळत असतं त्याच विषापासून. सर्प मारणं हा कायद्याने, आंतरराष्ट्रीय पर्यावरणाच्या विषयीचा कायद्याने हा गुन्हा आहे. त्याला शिक्षा दिली जाते, याच कालाने दिलेली आहे. राजा, तू हा सर्पयज्ञ थांबव असं बृहस्पतीने राजा जन्मेजयाला सांगितलं. आता गुरु आज्ञा आहे, मोडता येत नाही. जन्मेजयाने तो सर्पयज्ञ थांबवला. बृहस्पतींची आज्ञा शिरोधार्य मानली. देवगुरु बृहस्पतींचे त्याने पूजन केले. सुत सांगतायत की शौनिकादी ऋषी हो, पाहिलं हीच तर भगवंताची लीला आहे. त्या ऋषींचा क्रोध, शृंग ऋषींचा क्रोध, शाप वचन, परीक्षिताचा मृत्यू आणि मृत्यूपूर्वी शुकदेवांकडून भागवत कथेचं श्रवण, जन्मेजयाचा क्रोध, सर्पसत्र, या सर्व घटना अघटित होत्या पण घडतच गेल्या. याला कोणी रोखू शकलं नाही. मायेमुळे सर्व जीव हे मायेच्या गुणांनी बद्ध होतात. मया ततिदम सर्वम. ही जी माया आहे या मायाच्या गुणामुळे जीव बद्ध होतात, शरीर विकारावर मोहित होतात आणि परस्पर एकमेकांना सुख किंवा दुःख देतात. ही त्या महामाया हरेशच्या तया संमोहित जगत ज्ञानिनामपि चेतांशी देवी भगवती सहा. म्हणून जो आत्मज्ञानी असेल तो कुठलेही संकल्प करत नाही. संकल्प विकल्प विरहित असं समाधी सुख भोगीत असतो. समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती. समाधी साधन संजीवन नाम. आत्मज्ञानी पुरुष कुठलेही संकल्प करत नाही, कोणतीही वृत्ती धारण करत नाही, वाद विवाद करीत नाही, नाम नाही, रूप नाही, द्वंद्व नाही, होकारही नाही आणि नाकारही नाही. सर्वत्र शांत शांत शांत. तिथे निवांतीचा दीपू असं ज्ञानेश्वरांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या
त्याच ठिकाणी भगवान त्याच्या हृदयाकाशात प्रकट होतात आणि ते भगवान विष्णूच्या परमपदाला जाऊन पोचतात. भगवान श्रीकृष्णाचं जे ज्ञान आहे ते अनंत आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण. रूप नाही गुण, रूप नाही वर्ण, गुण जेथे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योती. ते उभी मूर्ती विटेवर, ते उभी मूर्ती विटेवर. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी. अशा प्रकारे महाराजा परीक्षित हे ब्रह्मपदाला जाऊन पोचले. क्रोधिष्ठ झालेला जन्मेजय त्याला सर्पयज्ञापासून अंगिरसाचे पुत्र बृहस्पती यांनी रोखलं. इथपर्यंतची कथा या सुतांनी सांगितलेली आहे. आता नैमिषारण्यामध्ये शौनिकादिकांना ही कथा सांगत होते तेव्हा सूत सांगतायत की ऋषी हो, जेव्हा शुकदेव ही कथा राजा परीक्षिताला सांगत होते तेव्हा मी प्रत्यक्ष शुकदेवांच्या मुखातूनच ते सांगत असताना ही कथा ऐकली आहे. त्यावेळेस अनेक ऋषी मंडळी यांच्या समेत मी सुद्धा तिथे उपस्थित होतो आणि तीच कथा मी तुम्हाला या नैमिषारण्यात सांगितली आहे. खरोखर आम्ही लोक धन्य आहोत की ही कथा आम्ही ऐकली. त्यानंतर सुताने ब्रह्मदेवाची उत्पत्ती वगैरे हे सगळं सांगितलं. ओंकार हा नाद सर्वात आधी निर्माण झाला. जेव्हा मनुष्याला या ओंकाराचा नाद श्रवण करायचा असेल तेव्हा त्याने आपल्या अंतर्मनामध्ये अंतरंगामध्ये त्याचं ध्यान करावं. त्याच वेळेस त्यांनी या सुतांनी व्यासांनी केलेले जे काही वेदाच्या शाखा होत्या त्याची माहिती दिली. वेद, उपनिषद, पुराण यांची सर्व माहिती सांगितली. विश्वाच्या आदिबीजाविषयी माहिती सांगितली आणि नंतर त्यांनी मार्कंडेयाची कथा सांगितली आहे. पूर्वयुगामध्ये मार्कंडेय नावाचे एक ऋषी होते. त्यांचे पुत्र होते, त्यांना मृकुंड नावाचे ऋषी होते आणि त्यांच्या पुत्राचं नाव होतं मार्कंडेय. त्यांना एकदा अशी इच्छा झाली की आपल्याला भगवंताच्या मायेचं दर्शन घडावं आणि म्हणून ते भगवंताच्या मायेचं दर्शनाची इच्छा करून अनेक वर्ष तपश्चर्येला बसले. त्यांनी आपल्या मृत्यूवरही विजय मिळवला होता. जवळजवळ 6 मन्वंतर त्यांनी ती तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्याला पाहिल्यानंतर इंद्राला त्यांची भीती वाटू लागली. मार्कंडेयांचा आश्रम हिमालयाच्या उत्तरेला पुष्पभद्रा नावाच्या नदीकाठी होता आणि तिथे त्यांची तपश्चर्या भंग पडावी म्हणून इंद्राने बरेच प्रयत्न केले, परंतु त्या तपश्चर्येला त्या मार्कंडेयांची तपश्चर्या पूर्ण फळाला आली. त्यांना भगवान नारायण हे प्रसन्न झाले आणि नारायणांनी त्यांना सांगितलं की मार्कंडेया, तुला काय पाहिजे आहे?
तेव्हा त्यांनी सांगितलं की भगवान, मी आपली जी देवदुर्लभ माया आहे तिचं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे. मी आपल्या दर्शनाने अत्यंत धन्य झालेलो आहे. भगवंतांनी सांगितलं की मार्कंडेया, ठीक आहे, तथास्तु असं म्हटलं. आणि मार्कंडेय पुन्हा त्याच आश्रमामध्ये तपश्चर्या करू लागले. ते आपल्या उपासनेमध्ये मग्न होते. त्याच वेळेस भगवंताने माया केली. प्रचंड वादळ निर्माण झालं, पाऊस निर्माण झालं, समुद्राला चहूबाजूंनी लाटा आल्या, सर्व पृथ्वी गिळंकृत केली, सर्व ब्रह्मांड गिळंकृत केलं. आणि तेव्हा त्यांना असं दिसलं की याच्यात लाखो वर्षे गेलेली आहेत आणि एका त्या मोठ्या महासागरामध्ये एक असं छोटंसं उंचवटा टेकडीसारखा दिसला. त्याच्यावर एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाच्या ईशान्य दिशेला एक फांदी गेलेली होती आणि त्या फांदीवर जे काही पानं होते त्या पानांवर एक अत्यंत सुंदर असा छोटा बालक पहुडलेला या मार्कंडेय ऋषींनी पाहिला. त्याच्या स्वरूपाचं वर्णन आहे. अत्यंत सुंदर बालक, डाव्या चरणाचा अंगठा आपल्या उजव्या पायाने दोघे हाताने धरून मुखकमलात ते घालत आहेत. ते चोखीत आहेत. बालक तर दिव्य दव्य, त्यांचं मधुरहास्य. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनवेशयंतम वटस्य पत्रे कुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. असं ते स्वरूप होतं. परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि त्या बालकाने एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि त्या श्वासाच्या ओघात आकर्षणामध्ये मार्कंडेय ऋषी नाकातून त्या बालकाच्या उदरात प्रवेश करते झाले. व्हॅक्युमर सारखं खेचून घेतलं. अनंत काळ त्या बालकाच्या पोटामध्ये उदरामध्ये मार्कंडेय ऋषी होते. तिथेही अनेक प्रकारची सृष्टी, त्याचं दर्शन त्यांना झालेलं आहे. आणि त्यानंतर ज्याचं वर्णन आहे, यम ब्रह्मा वर्णेन रुद्रमरुता सुन्वन्ति देवस्तवी वेदै सांग कर्ममर्शनरी गायन्त्यम सामगा ध्यानावस्थित गतेन मनसा पश्यन्त्यम योम यस्यांतम न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. ज्याला कोणी जाणू शकत नाही, ज्याला कुठलाही असे यंत्रणा नियंत्रणात आणू शकत नाही. चौवेदी दानशाही शास्त्रकारण 18 पुराणे हर्षी गाती सर्वच हात जोडतात. आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी आपला उदरात ओढले होते. त्यांनी तिथे ती सृष्टी पाहिली. तिथे सर्वच्या सर्व दिसलं. ते स्वतःही दिसले, सर्व ब्रह्मांड दिसलं. आणि पुन्हा त्या बालकाने उच्छ्वासात वाटे त्यांना बाहेर टाकलं. बाहेर टाकल्यानंतर ते ज्या आश्रमात होते त्या आश्रमात येऊन पोचले. त्या सर्व दृश्याचा विलय झाला. पुन्हा त्यांना आपला नदीकाठ, आपला आश्रम, भोवतालची सृष्टी ही जशीच्या तशी दिसू लागली. आणि एका भगवंताला शरण जाण्या वाचून त्यांना आता कोणताही मार्ग नव्हता. म्हणून तुझ विन नारायणा शरण जाऊ मी कोणा, ते भगवंताला शरण गेले. आणि याच वेळी आकाश मार्गाने शिव पार्वतींचं गमन होत होतं. तेव्हा त्या शिव पार्वतीने या मार्कंडेयाजवळ ते आले. शंकरांनी त्याची ब्रह्मानंदाची अवस्था ओळखली. त्यानंतर त्यांनी मानसात प्रवेश केला मार्कंडेय ऋषीच्या. आणि तिथे ते दृश्य पाहिल्यानंतर मार्कंडेयांना अत्यंत आश्चर्य वाटलं. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. जिकडे तिकडे भगवान शिवाचं स्वरूप त्यांना दिसलं. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो याभ्याम विनान पश्यन्ति सिद्धा स्वांथस्तमीश्वरम. त्यांच्या कृपेने मार्कंडेयाला आपल्या आत्म्यामध्येच परमात्मा दिसू लागला. मार्कंडेयाचं ते ध्यान पाहिलं. भगवान शिवाने सांगितलं, मार्कंडेया
आमचं दर्शन कधी कोणाला निष्फळ होत नाही. जे जे सर्व रूप आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. आणि मार्कंडेयांनी वर दिला की मी सर्वाभूती परमात्मा पाहू शकतो. अशा प्रकारचं मला ते आपण दर्शन दिलं. ऋषींनो, शौनिकादिक सांगतायत मार्कंडेय हे भगवंताचे परमभक्त आहेत. ते जगाच्या अंतापर्यंत त्यांना आयुष्य आहे, पृथ्वीवर संचार करतात. त्यांनी प्रत्यक्ष प्रलयाचा भगवंताकडून अनुभव प्राप्त करून गेला. आणि त्यांना जे दर्शन झालेलं होतं तो दर्शन त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि मायेचं दर्शन त्यांना व्हावं यासाठीच हे सर्व झालेलं होतं. त्यानंतर त्या सुतांनी यांना शौनिकादिकांना भगवंताच्या विराट स्वरूपाचं दर्शन केलं. विश्वात्मक अशा परमेश्वराचं ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवद्भू परमात्मा अशा त्या परमात्माचं दर्शन दिलं. आणि हे सर्व जे काही भगवंताचं विश्वरूप दर्शन आहे पुरुष सूक्तात सांगितल्याप्रमाणे ते सर्व त्यांनी त्या ठिकाणी ऋषींना समजून सांगितलं. ऋषीमुनी हो, जसे भागवत पुराण हे सर्वश्रेष्ठ पुराण आहे, जशी सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे आणि वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर भगवान शिव आहे, तसं सर्व पुराणांमध्ये श्रेष्ठ पुराण कोणतं असेल तर श्रीमद भागवत आहे. या श्रीमद भागवताने याच्या पठनाने ज्ञान, वैराग्य आणि भक्तीचा लाभ होतो. हे सर्वप्रथम हे श्रीमद भागवत पुराण आदि नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने तेच पुराण नारदाला सांगितलं. नारदांनी ते व्यासांना सांगितलं. व्यासांनी शुकदेवांना सांगितलं. शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगितलं. आणि तेच शुकदेवांकडून ऐकलेलं हे पुराण सुतांनी शौनक ऋषींना कथन केलेलं आहे. अत्यंत पुण्य असं या पुराणाचं आहे. आपण या पुराणाचा जो काही आस्वाद घेतला तो खरोखर विचार करण्यासारखा आहे. अत्यंत श्रेष्ठ अशा या दर्जाचं पुराण आहे. त्यानंतर आपण अजून जो काही भाग राहिला असेल तो याच्यात करू. तोपर्यंत सर्व या ऋषीमुनींसहित त्या भगवंताचं स्मरण करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण नमो नारायण नमो नारायण.